जी आम्ही दुःखामध्ये आहे, कष्टामध्ये आहे, क्लेशामध्ये आहे, त्रासामध्ये आहे, त्या सर्व परिस्थितीमधनं काय व्हायला पाहिजे, आम्ही सुटायला पाहिजे, आम्ही मुक्त व्हायला पाहिजे, आम्ही मोकळं व्हायला पाहिजे. म्हणून देवाने काय केलेलं आहे, आज या घरामध्ये आम्हाला घेऊन आलेलं आहे, देवाच्या घरामध्ये. हालेलुया. जर तुम्ही विश्वास ठेवणार तर देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये काम करणार. जर तुम्ही विश्वास ठेवणार, आज माझ्या परिस्थितीमधनं, आज माझ्या आजारामधनं, आज माझ्या समस्यामधनं देव मला मुक्त करणार. तुमच्या विश्वासाच्या द्वारे देव तुमच्या जीवनात काम करणार. हालेलुया. कुठला मनुष्य तुमच्या जीवनात काम करणार नाही. हालेलुया. तर तुमच्या जीवनामध्ये काम कोण करणार? परमेश्वर करणार. जसं आपण पाहतो की 3 दिवस उपास आणि प्रार्थना आपण ठेवलेली आहे, आणि या 3 दिवस उपास आणि प्रार्थनेसाठी एक विशेष विषय ठेवला होता ना. कुठला विषय होता, कशासाठी होता? की आपल्या चर्चमध्ये जे बहिणी आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे, भरपूर वर्ष त्यांना काय नाही या, पुत्र संतान नाही या, देवाने अजून त्यांना गिफ्ट दिलेलं नाही या, त्याच्यासाठी आपण काय करायचं, 3 दिवस उपास आणि प्रार्थना ठेवलेली आहे. तर जसं मी पण ऐकलं आणि मी थोडं वचन वाचत होतो आणि मी मनन करत होतो की देवा, खरोखर बायबलमध्ये तुझं वचन आहे. काय वचन आहे? की पोटचं फळ कुणाची देणगी आहे? द गिफ्ट ऑफ द गॉड म्हटलं बायबलमध्ये. परमेश्वराची देणगी आहे. जोपर्यंत परमेश्वर ती देणगी देत नाही ना, तोपर्यंत त्या लोकांचं जीवन काय होत नाही माहिती आहे का, आशीर्वादित होत नाही. तर मी विचार करत होतो आणि मी म्हटलं, देवा, जर तुझी कृपा मला मिळाली वचन सांगायची तर मी काय सांगायला पाहिजे. मग देवाने मला कृपा दिली आणि काही वचन मला दिलं की त्या वचनाच्या द्वारे देव आज जे आपल्या चर्चमध्ये जे बहिणी आहेत, जे भाऊ आहे, आणखी त्यांच्या जीवनामध्ये देवाने काय केलं नाही, त्याची कृपा दिली नाही. तर आज या वचनाच्या द्वारे देव काय करणार, तुमच्या जीवनामध्ये काम करणार. वाचू आपण देवाचं वचन काय सांगतं बघा. जर स्तोत्रसंहिता याचा 107 अध्याय आणि वचन 20 जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. स्तोत्रसंहिता याचा 107 अध्यायचं 20 वचन काय सांगतं बघा. तो आपले वचन पाठवून त्यास बरे करतो. हालेलुया. आज विशेष जे बहिणी, ज्या बहिणीच्या जीवनामध्ये अजून देवाने काही अपत्य दिलं नाही, आज त्यांच्यासाठी हे देवाचं वचन आहे. देवाचं वचन काय सांगतं तुम्हाला, की आज देव त्याचं वचन पाठवून काय करणार, तुम्हाला बरं करणार. एकदा तुम्ही बरं झाले की तुम्हाला काय मिळणार मग? तुम्हाला जे पाहिजे ते बरं मिळणार. तुम्ही मुलगा मागा, मुलगी मागा, व्हॉट एव्हर तुमचं फेट आहे ते. पण कधी मिळणार? जेव्हा देव वचन पाठवणार. हालेलुया. अदरवाईज वचन जर तुमच्याकडे नाही येणार आणि त्या वचनावरती जर तुम्ही विश्वास ठेवणार नाही तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. हालेलुया. मग भरपूर तुम्ही किती पण उपास करा, तुम्ही किती उपास करा, किती पण प्रार्थना करा, पास्टर सांगणार तुमच्यासाठी प्रार्थना करणार, विनंती करणार, पण जर तुमच्याकडे देवाचं वचनच आलं नाही आणि त्या वचनावरती जर तुम्ही विश्वासच ठेवणार नाही तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवाचं काम बघणार नाही. असं मी सांगत ना, बायबल सांगतं. तर जसं मी बायबल वाचत होतो आणि खरोखर हे देवाचं वचनच आहे की देवाने काय केलेलं आहे, त्याचं वचन पाठवून काय केलेलं आहे, लोकांना बरे केलं. आता बरं करायची पद्धत भरपूर वेगळी वेगळी आहे. काही लोक आजारामध्ये असते, काही लोकांना कॅन्सर झाला असेल, देव त्याचं वचन पाठवते, बरं करते. काही लोकांना आंधळे होते, काही लोक बायबलमध्ये देवाने त्याचं वचन सांगितलं, बरे झालं. काही लोक लंगडे होते, देवाने वचन सांगितलं, बरे झाले. पण बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार, बायबलमध्ये असं कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार नाही. काय पाहायला मिळणार नाही की एखादी स्त्री वाच आहे किंवा एखाद्या स्त्रीचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्या जीवनामध्ये देवाने काय केलेलं आहे, चमत्कार केलेला आहे. जसं आंधळ्याला देवाने काय केलं, बरं केलं. मेलेल्याला पण देवाने उठवलं. मुख्य जे होते बोलायला लागले, बहिरे होते ऐकायला लागले, लंगडे होते चालायला लागले. पण तुम्ही कधी असे चमत्कार बघितलात का की देवाने ज्याच्या जीवनामध्ये काही अपत्य नाही किंवा मुलगा नाही त्यांना दिलेला आहे? तुम्ही माझं बघायला मिळणार नाही तुम्हाला. मी ज्यावेळेस थोडं मनन करत होतो ना, मी म्हटलं तेव्हा असं का, मेलेने तू बरं केला, सॉरी मेलेने जिवंत केला. बरोबर आहे ना, मेलेने जिवंत केला देवाने. लाजारला 4 दिवस झाला होता मरून, 38 वर्षापासून दुखण्यासाठी आजारी होता. 9 वर्ष एका स्त्रीला रक्तस्राव होता, 18 वर्ष विकाराचा आत्मा लागला होता तिला. अशा लोकांना देवाने बरं केलं. मग का बरं एक पण असं चमत्कार बघायला मिळाला ना बायबलमध्ये की देवाने एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये चमत्कार केला आणि तिला मुलगा झाला? काय असं आहे माहितीये का, जर बायबल वाचन तर आम्हाला त्याचं उत्तर समजणार. हे माझ्या पण जीवनामध्ये प्रश्न होता, का बरं देवाने चमत्कार करायला पाहिजे होता एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये, पण देवाने तसं केलं नाही. तर हे प्रश्न जेव्हा मला पडला ना, त्यावेळेस मी वचन वाचत होतो आणि वचन वाचत असताना काही देवाच्या आत्म्याने मला वचन दिलं. पाहू आपण बघा. जर पहिले शमूएल याचा पहिला अध्याय आणि वचन 1 पासून जर तुम्ही वाचाल तरी तर तुम्हाला
इथं कुणाबद्दल लिहिलेलं आहे? हन्नाबद्दल लिहिलेलं आहे. आता हन्नाच्या जीवनाबद्दल जर आपण विचार करणार ना तर थोडं आपल्याला पाहायला मिळणार आणि आपल्याला समजणार की हन्नाकडे देवाचं वचन यायच्या अगोदरचं जीवन एक आहे आणि देवाचं वचन तिच्याकडे आल्यानंतरचं जीवन एक वेगळं आहे. देवाचं वचन जोपर्यंत हन्नाकडे आलं नव्हतं ना तोपर्यंत तुम्ही तिथे जीवन बघणार तर तिथे जीवन कसं आहे माहिती आहे का? तिने दरवर्षी काय करायची? इस्रायलाच्या देवाकडे जायची, प्रार्थना करायची, मंदिरामध्ये जायची, नवस करायची आणि देवाकडे काय करायचं? घराने तिथं सांगायचं. बघा जर आपण वाचन तर आपल्याला समजणार. आपण पहिले शमूएल याचा पहिला अध्याय आणि वचन 1, 2, 3, 4 वाचलं तरी आपल्याला पाहायला मिळतं. बघा इफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील इफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाम सोफीर येथील रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना त्याचे नाव एल्काना होते. एल्काना बिन येरीहो बिन एलीहू बिन तोह बिन सोफ एफ्राईमी असे होते. त्याला 2 बायका होत्या. एकीचे नाव हन्ना होते, दुसरीचे नाव आता इथं दोघांचं आहे. इथं हन्ना आणि पनिन्ना हे 2 स्त्री आहेत. आणि पुढे काय सांगता बघा देवाचं वचन. पनिन्नेस मुलबाळ झाली होती. पनिन्नेला मुलबाळ झाली होती. पण हन्नेस काही अपत्य नव्हते. परंतु हन्नाला काय नव्हतं? काहीच अपत्य नव्हतं. हन्नाकडे काहीच नव्हतं. ती निसंतान होती, ती बांध होती असं बायबल आम्हाला सांगतं. आणि जी तिची सबत होती तिला काय होतं? तिला अपत्य होतं, तिला लेकरं होतं आणि तिचं जीवन एकदम आनंदित असं आम्हाला पाहायला मिळतं इथं. पण पुढे काय सांगतं बघा देवाचं वचन. हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर याची आराधना करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यासाठी शिलो येथे जात असे. शिलोमध्ये देवाचं मंदिर होतं आणि त्या गावामध्ये जाऊन त्यांनी काय करायचे? दरवर्षी देवाची आराधना करायची. आता इथं हन्नाचं जीवन आहे. या हन्नाचं एक जीवन जर तुम्ही बघणार तर कसं आहे हन्नाचं जीवन? दरवर्षी जायची ती. दरवर्षी काय करायची? शिलो या गावामध्ये जायची. तिथं देवाचं मंदिर होतं. तिथं जाऊन प्रार्थना करायची, उपास करायची, यज्ञ करायचे. वारंवार हा विधी त्यांचा चालू असायचा. आणि जर पुढे तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. वाचू पुढे काय सांगतं? एलीचे 2 पुत्र हफनी व फिनास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. हे परमेश्वराचे याजक तिथे होते. एल्काना यज्ञ करी एल्काना जेव्हा यज्ञ करत होता तेव्हा तो आपली स्त्री पनींना हिला व तिच्या सर्व पुत्रांना कन्यांना वाटे देत असे. व त्या काय करायचं? तो वाटे देत असेल. पण बायबल काय सांगतं माहिती आहे का? हन्नावरती एल्कानाची प्रीती होती. हन्नावरती एल्काना जास्त प्रेम करायचा. म्हणून बायबल काय सांगतं? जे पण काय वाटा असेल फॉर एक्झाम्पल 10% त्याच्या लेकरांना आणि त्या स्त्रीला दिला तर 20% तो कुणाला देत होता? हन्नाला द्यायचा. का द्यायचा? कारण हन्नावरती त्याची प्रेम प्रीती होतं. म्हणून सांगतं. वाचा पुढे काय सांगतं? हन्नेला तो दुप्पट वाटा देई कारण तिच्यावर त्याची प्रीती असते. कारण तिच्यावर एल्कानाची प्रीती होती. परंतु ही तर खूप महत्वाची गोष्ट आहे. आता हन्ना दरवर्षी परमेश्वराच्या घरामध्ये जायची, उपास करायची, प्रार्थना करायची, देवाला यज्ञ करायची, सर्व गोष्टी करायची. परंतु हन्नालाही समजतच नव्हतं. काय समजत नव्हतं? मी जात आहे खरं, मी सर्व गोष्टी करत आहे खरं, पण काय अजून मला देव काय देत नाही? आपण ते देत नाही. का मला देव अजून पुत्र संतान देत नाही? का मला देव अजून त्याचं गिफ्ट देत नाही? हन्ना कधी समजूनच घेतली नाही. म्हणून तिने दरवर्षी जायची, प्रार्थना करायची, यायची. दरवर्षी जायची, प्रार्थना करायची, यायची. परंतु तिच्या जीवनामध्ये ते समजायला पाहिजे. काय समजायला पाहिजे? तिने समजून घ्यायला पाहिजे काय की का बरं देवाने माझी कूस बंद केलेली आहे. जेव्हा मी समजणार ना की का बरं देवाने माझी कूस बंद केली. जसं आता आज आपण आपल्या बहिणींसाठी बोलत आहे, पण आम्ही समजून घ्यायला पाहिजे का बरं देवाने अजून माझे आशीर्वादाचे दार थांबवलेले आहेत. का बरं देवाने अजून मला आजारामधनं बरं केलं नाही. का बरं देवाने अजून मला माझ्या प्रॉब्लेम्समधनं सोडवलं नाही. का बरं देवाने अजून मला माझ्या संकटातनं सोडवलं नाही. आम्ही समजायला पाहिजे. जेव्हा आम्ही समजून घेणार ना तेव्हा आम्हाला समजणार. आता हन्नाला समजत नाही. काय समजत नाही? का बरं तिची कूस बंद झालेली आहे. पण बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. कारण की हन्नाची कूस कोण बंद केली सांगते बायबल. वाचा पुढचं वचन काय सांगतं बघा. परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली. परमेश्वराने काय केलं होतं? हन्नाची कूस बंद केली होती. म्हणजे परमेश्वराने एक सीमित टाइम पर्यंत काय केलं होतं? हन्नाला वास ठेवलं होतं. कोण केलं होतं हन्नाची कूस बंद? परमेश्वराने केली होती. आणि जर परमेश्वराने हन्नाची कूस बंद केली तर हन्ना कुणाकडे
परमेश्वराकडे जायला पाहिजे, परमेश्वराला प्रश्न करायला पाहिजे, परमेश्वराला विचारायला पाहिजे, देवा काय बरं असं आहे, कृपा करून तुम्हाला सांग की कसं मी प्राप्त करायला पाहिजे, कसं माझ्या या आजारामधनं मी मोकळं व्हायला पाहिजे, कसं मी पुत्रसंतान प्राप्त करायला पाहिजे, असं हन्ना परमेश्वराला प्रश्न विचारायला पाहिजे. पण तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला समजणार एक टाइम पर्यंत हन्ना असं काहीच विचारत नाहीये परमेश्वराला. ती जात आहे, प्रार्थना करत आहे, येत आहे, जात आहे, प्रार्थना करत आहे, येत आहे. परंतु एक वेळ परमेश्वराने बघितलं, आता परमेश्वराला पण काय करायचं माहितीये का, शमूएलाला द्यायचं आहे. परमेश्वराची पण इच्छा आहे, काय इच्छा आहे की हन्नाला शमूएल हा मुलगा प्राप्त व्हायला पाहिजे, पण हन्ना समजून घेत नाहीये. मग काय झालं, बायबल आम्हाला असं सांगते एक काळ गेल्यानंतर ना मग 1 वर्ष आलं आणि त्या वर्षी पुन्हा ते तिथं गेले आणि गेल्यानंतर मग हन्नाला समजलं. काय समजलं, ज्या वेळेस तिची जी दुसरी दासी होती तिने काय केलं, तिला चिडवलं, तिला तुच्छ लेखली तिने. बायबल असं सांगते की तिला छळली, तिला तुच्छ लेखली आणि त्यावेळेस तिचं मन कसं झालं, व्याकुळ झालं, दुःखी केलं. बघा पुढचं वचन काय सांगतं, वाचू आपण. परमेश्वराने तिची कूस बंद केली. मग परमेश्वराने तिची कूस बंद केली. हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी. तिची सवत तिला मनस्वी चिडवी. तेणेकरून ती कुटत राही. शिलोहोस जाण्याचा त्यांचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता. शिलोहोस जाण्याचा हा त्यांचा परिपाठ कसा होता, वर्षानुवर्ष चालू होता. जर आम्हाला पण अजून आमच्या जीवनामध्ये काय गिफ्ट मिळालं नसेल ना, आम्ही पण काय करतो, सेम असं संघासारखे जीवन जगायला लागतो. उपास करतो, पास्टर टीचरला सांगते काय करते, तुम्ही उपास करा, प्रार्थना करा, उपास करा, प्रार्थना करा. एली पण तिथं होता, एली पण याजक होता आणि एलीचे 2 मुलं पण याजक होते, हफनी आणि फिनास. त्यांनी पण कदाचित सांगितले असतील, बाई तू प्रार्थना कर, तू उपास कर, तू असं कर, तू कसं कर. हन्ना निरंतर ते करतात, पण हन्ना कधीच काय करू शकली नाही, परमेश्वराच्या मनाला ती ओळखू शकली नाही. परमेश्वराचं मन तिने जर ओळखलं असतं तर परमेश्वराने अगोदरच तिला काय केलं असतं, शमूएल दिला असता. पण एक वेळ परमेश्वराने तिच्या जीवनामध्ये आणला, काय केला, एक वेळ आता तिच्या जीवनामध्ये आली आणि बायबल काय सांगतं बघा, पुढे वचन वाचू आपण. हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पणीना तिला चिडवत असे, तेव्हा ती रडी व काही खात नसे. तिचा पती एलकाना तिला एकदा म्हणाला, हन्ना तू का रडतेस? तू अन्न पाणी का वर्जिले? तू अन्न पाणी का सोडून दिली? तुझे हृदय खिन्न का? तुझे हृदय खिन्न का झाले आहे? मी तुला 10 पुत्रापेक्षा अधिक नाही. मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय, असं कोण म्हणत आहे, तिचा पती म्हणत आहे. भले तुझ्या जीवनामध्ये भरपूर वेळेस मी बघतो ना, जेव्हा कधी पण मी माझ्या जीवनामध्ये पण बघितलो ना की मला पण गिफ्ट, जे देवाकडनं गिफ्ट यायच्या अगोदर भरपूर वर्ष माझं लग्न झालं, 2 वर्षापर्यंत मला पण मुलगा नव्हता, म्हणजे माझ्या जीवनामध्ये काय अपत्य नव्हतं. तर मी पण जेव्हा माझी पत्नी प्रार्थना करायची आणि तिने मला म्हणायची ना, 2 वर्ष झाले आपल्याला, 1 वर्ष झालं आपल्या लग्नाला, 2 वर्ष झालं, मला 3रं वर्ष पण लागत आहे, मग आपल्याला होईल का नाही, काय होईल, असं ती मला बोलायची. त्यावेळेस मी तिला काय म्हणायचो माहितीये का, जाऊ दे लेकरू नसेल तर काय झालं, मी कमी आहे का तुला, मी का तुला नाही का. ही मनुष्याची मानसिकता असते. आणि एलीचं मन पण कसं आहे माहितीये का, सॉरी एलकानाचं पण मन कसं आहे, हन्नाच्या प्रती काय म्हणत आहे एलकाना, की तुला मी किती पुत्रांसारखा नाही का, 10 पुत्रांसारखा मी नाही का तुला. परंतु हन्नाचं मन कसं झालेलं आहे, आता पुढं काय सांगते, एलकाना तिला म्हणत की मी तुला 10 पुत्रांसारखा नव्हे काय. पुढं शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावरती हन्ना उठून गेली. हन्ना काय झाली, उठून गेली. आता इथं एक टाइम आहे हन्नाच्या जीवनामध्ये, आता इथं हन्नाचं आता वचन हन्नाकडे येणार आहे. ते वचन यायच्या अगोदर हन्नाचं जीवन कसं आहे, तिने पण प्रार्थना करत आहे, वर्षानुवर्ष जात आहे, सर्व गोष्टी करत आहे तिच्या जीवनामध्ये. परंतु तिच्या जीवनामध्ये काय नाही आहे, जे तिला पाहिजे ती गोष्ट तिने प्राप्त करू शकत नाही. पण एक दिवस तिच्या जीवनामध्ये आला. आता हा एक दिवस कधी आहे, हा एक दिवस तिच्या जीवनामध्ये काय यायला पाहिजे, देवाचं वचन यायला पाहिजे. जोपर्यंत देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये येत नाही ना, तोपर्यंत त्या वचनाच्या द्वारे आम्ही काही प्राप्त करू शकत नाही. नाहीतर कसं होणार, हन्नासारखं भरपूर वर्ष आम्ही पण घालवणार. हन्नासारखं येणार जाणार, प्रार्थना करणार, येणार जाणार, प्रार्थना करणार, येणार जाणार. पण एक दिवस काय झालं, हन्नाला समजलं. काय सांगतात, हा इथून हन्नाचं जीवन बदललेलं आहे. आता हा जो टाइम पिरियड आहे ना हन्नाच्या जीवनातला, हा हन्नाच्या जीवनातला टाइम पिरियड वेगळा आहे. आता इथं तिचं आत्मिक जीवन पूर्णपणे काय होत आहे, देव बदलत आहे. काय सांगतं वाचू आपण देवाचं वचन. पुढं हन्ना उठून गेली. त्या प्रसंगी परमेश्वर
परमेश्वर मंदिराच्या द्वारपाळाच्या बाजूस ज्यावेळेस परमेश्वर मंदिराच्या द्वारपाळाच्या बाजूस एली याजक आपल्या आसनावर बसला होता. एली याजक आपल्या आसनावरती बसला होता. तिचे मन व्यथित झाल्यामुळे तिचं मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भागून ती परमेश्वराची करुणा भागून ढळढळ रडली. ढळढळ रडली. कसं रडली तिने? ढळढळ. आम्हाला पण भरपूर वेळेस काय होतं माहितीये का, आम्हाला लेकरू पाहिजे म्हणून माझी पण पत्नी खूप रडायची, ढळाढळच रडायची. कसं रडायची? एकदम ढळाढळ. जसं इथे सांगितलं ना, ढळाढळ रडून चालत नाही. तिला मी समजून सांगितलं, ढळाढळ रडून चालत नाही. जोपर्यंत देवाचं वचन तुझ्या जीवनात येत नाही, जोपर्यंत देवाचं वचन तुझ्या जीवनामध्ये काम करत नाही ना, तोपर्यंत काहीच फायदा होत नाही. तुझ्या जर जीवनामध्ये देवाचं वचन आलं तर ते वचनच काय करतं, आम्हाला आमच्या आजारातनं बरं करतं, आमच्या समस्यामधनं बरं करतं, आमच्या पिढामधनं बरं करतं, आमच्या समस्यामधनं आम्हाला बरं करतं, आमच्या प्रॉब्लेम्समधनं बरं करतं. कोण बरं करतं आम्हाला? देवाचं वचन बरं करतं. मग रडून फायदा आहे का? मग तिला म्हटलं रडू नको तू अजिबात, प्रार्थना करा, देवाचं वचन आतमध्ये घे. आता हा टाइम आहे. कुठला टाइम आहे? हन्नाच्या जीवनामध्ये देवाचं आता एक टाइम आहे. आता तिने रडत आहे. काय करत आहे? देवाजवळ गेलेल्या मंदिरामध्ये जाऊन ती रडत आहे. कशी रडत आहे ती? ढळाढळ रडली असं बायबल सांगतं. हा बाजू पुढे काय सांगतं? ती ढळाढळ रडली. ती म्हणाली हे सेनाधीश परमेश्वरा. आता समजायला लागलाय तिला. काय समजायला लागलंय? की देवाने माझी कूस का बंद केली. तिला जेव्हा समजलं ना, त्यावेळेस ती आता परमेश्वराला प्रश्न करत आहे. आता परमेश्वराला काय प्रश्न करत आहे? वाचू काय सांगतं? ती म्हणाली परमेश्वरा, मी सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील. खरोखर जर अवलोकन करशील, खरोखर जर या दासीच्या दुःखाकडे तू बघशील, माझी आठवण करशील, तू जर माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाही, आपल्या या दासीला तू विसरणार नाही, आपल्या या दासीला पुत्र संतान देशील. आपल्या या दासीला काय करशील आता तू? आता हा टाइम आहे हन्नाच्या जीवनामध्ये देवाचं वचन यायचं आणि देवाचं वचन कार्य करायचं. तिला समजलं आणि तिने समजल्यानंतर काय देवाला प्रार्थना केली की देवा तू जर या दासीची आठवण करशील, तू जर या दासीवरती आपलं प्रेम प्रीती आणि तुझी कृपा जर देशील तर मी काय करल? काय सांगतं? तू आपल्या दासीवर आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाही, आपल्या दासीला पुत्र संतान देशील तर तो आयुष्यभर परमेश्वराचा भावा येतच मी त्याला समर्पण करीन. त्याच्या डोक्यावर वस्त्र फिरवणार नाही, त्याच्या डोक्यावर वस्त्र फिरवणार नाही असा तिने नवस केला. असा तिने काय केला? नवस केला. भरपूर लोक असे नवस करतात बघा. काय करतात? भरपूर लोक असे नवस करते. काय करते? देवा तू जर मला पुत्र दिला तर मी काय करणार? त्यांनी पास्टर होणार, त्यांनी देवाचा सेवक होणार. असं करून आम्ही काय करतो? आम्ही देवाकडे कमिटमेंट करतो. परंतु कमिटमेंट करायच्या अगोदर आमच्या जीवनामध्ये काय यायला पाहिजे? देवाचं वचन. देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये आलं, निश्चितता आली, विश्वास आला ना, ऑटोमॅटिकली मग तुम्ही काय करायला पाहिजे? कमिटमेंट करायला पाहिजे. पण देवाचं वचन जीवनामध्ये नसतं, देवाचं वचन आतमध्ये आपल्या जीवनामध्ये आलेलं नसतं. तुमच्यासाठी बोलली नाही आम्ही. तर देवाचं वचन जीवनामध्ये आलेलं नसतं आणि काय होतं? मग कमिटमेंट करतो. मग वर्ष जातं, 2 वर्ष जातं, 3 वर्ष जातं, 4 वर्ष, 5 वर्ष निघून गेल्यावर आम्ही काय म्हणतो? मी तर देवाला काय केलं होतो? नमस केलं होतो. देवाने जर मला मुलगा दिला, देवाने जर मला मुलगी दिली तर मी काय करणार? देवाच्यासाठी समर्पण करणार. पण अजून देवाने काय केलं नाही? दिलंच नाही. असं भरपूर लोकांच्या जीवनामध्ये झालेलं आहे. जसं मी प्रार्थनेला जातो मी बघतो ते सांगते की आम्ही देवाजवळ नवस केलं होतं पास्टर, असं झालं, आम्ही देवासाठी तो लेकरू अर्पण करणार होतो, परंतु आणखी एवढे वर्ष झालं आम्हाला काही झालं नाही. बायबल काय सांगतं? पहिलं आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन येणं गरजेचं आहे. कराराचं वचन, विश्वासाचं वचन जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतं ना, तर वचनावरती मग आम्ही काय करतो माहिती का? विश्वास ठेवतो. आता हन्नाच्या जीवनामध्ये देवाचं वचन आलं. वचन आल्यानंतर ती काय म्हणायला लागली की जर मला पुत्र संतान झालं तर मी काय करणार? त्याच्या डोक्याला वस्त्र लावणार नाही आणि मी काय करणार? तो देवाला काय करणार? समर्पण करणार. पुढे काय सांगतं 12 वचन? परमेश्वरापुढे ती अशी करुणा भागत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता. एली याजक तिच्या मुखाकडे बघत होता. हन्ना मनातल्या मनात बोलत होती. मनामध्ये बोलत होती. तिचे ओठ हालत होते. पण तिचा शब्द काय होत नव्हता? ऐकू येत नव्हता. पुढे काय सांगतं बघा. एली ह्याला वाटले की म्हणून एली याजकला वाटलं, पास्टरला वाटलं. काय वाटलं? की दारूच्या नशेत असावी. काय नाही, तिने बहुतेक तिने दारू पिऊन देवाच्या मंदिरामध्ये आली असेल. का? कारण शब्दच बाहेर निघणार, ओठ आलेले, फक्त शब्द बाहेर निघणार, ओठ आलेले.
आणि एलीला वाटलं की कदाचित तिने काय तर वाईट व्यसन करून देवाच्या घरामध्ये आली, म्हणून एली काय म्हणतो माहितीये का तिला? वाचा काय सांगतं पुढे देवाचं वचन? एली तिला म्हणाला, तू अशी कोटभर नशेत राहणार, तू अशी कोटभर नशेमध्ये राहणार, तू हे आपल्या द्राक्षाच्या नशेतून मुक्त हो. तू आपल्या द्राक्षाच्या नशेमधनं काय हो? मुक्त हो. पुढं हन्ना त्याला म्हणाली, बघा आता हन्ना काय म्हणत आहे? आता हन्नाला देवाचं वचन कळालं. का बरं देवाने माझी मूस बंद केलेली आहे? जोपर्यंत हन्नाला हे वचन कळालं नव्हतं, जोपर्यंत हन्नाच्या जीवनामध्ये देवाचं वचन आलं नव्हतं ना, तोपर्यंत हन्ना एली याजकाला असं म्हणू शकत नव्हती. आता तिने काय म्हणते बघा, काय म्हणाली हन्ना? काय म्हणाली एलीला? माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षाचे किंवा दारूचे सेवन केले नाही. द्राक्षाचे किंवा दारूचे सेवन केले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत आहे. मी आपली दासी, कोणी अधम स्त्री नसून समजू नका. मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ देवासाठी बोलत होते. आता ती देवाकडे प्रार्थना करत आहे, बोलत आहे, परंतु दुसरा बघताना याजकाला काय वाटायला लागलंय? कदाचित तिने काहीतरी वाईट व्यसन केले. पण देवाचं वचन काय सांगतं माहितीये का? ज्या वेळेस हन्ना देवाच्या जवळ प्रार्थना करत होती, हन्नाकडे देवाचं वचन आलं. एक टाइम होता, देवाचं वचन यायच्या अगोदर हन्ना पण निरंतर देवाच्या घरामध्ये यायची, प्रार्थना करायची, उपास करायची. तिला काही मिळालं नाही. परंतु तिला कधी मिळालं? मी तुम्हाला सांगतो तिला कधी मिळालं. कधी मिळालं तिला? जेव्हा देवाच्या घरामध्ये तिने आली आणि ज्यावेळेस तिने प्रार्थना करते ना, प्रार्थना केल्यानंतर त्या प्रार्थनेमध्ये सर्व गोष्टी तिला मिळाल्या नाही. तिने स्वतः तिची प्रार्थना लिहिली. तेव्हा स्वतः काय झालं? देवाच्या घरामध्ये आलं आणि याजक बघितला, परंतु वचन 17 काय सांगतं बघा. तेव्हा एली याजक तिला म्हणाला, तू सुखाने जा. तू काय कर आता? तू सुखाने जा इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देव. ते इस्रायलाचा देव तुला काय करणार आता? देणार. आता हन्नाला पण काय झालं? निश्चितता झाली. काय निश्चितता झाली? कोण सांगितलं? याजक म्हणजे कोण? पास्टर. आता पास्टरनी पण सांगितलं. काय सांगितलं? तू जा, आता तुला काय होणार? आता तुला लेकरू होणार, जावा. परंतु बायबल आम्हाला असं सांगतं, हन्नाच्या जीवनामध्ये हन्नाने शमूएलाला कसं प्राप्त केलं माहिती आहे का? नंबर 1, हन्नाने पहिलं तारण प्राप्त केलं. हन्नाच्या जीवनामध्ये तुम्ही बघा, शमूएल यायच्या अगोदर हन्नाने तारण प्राप्त केलं नव्हतं. ज्यावेळेस मी हे वचन वाचत होतो आणि वचन वाचत असताना देवाचा आत्मा मला काही वचन दिला आणि हन्नाच्या जीवनात हालाकी परमेश्वराला शमूएलला हन्नाच्या जीवनामध्ये द्यायचंय, पुत्र संतान द्यायच्या अगोदर परमेश्वराने पहिला हन्नाला तारण दिलंय असं मी सांगत नाही, बायबल सांगतं. ज्यावेळेस हन्नाला मुलगा झाला शमूएल आणि ज्यावेळेस शमूएल झाला ना, त्यावेळेस हन्नाने प्रार्थना केली. माहिती का तुम्हाला? वाचलं का तुम्ही? फक्त आम्हाला एवढंच माहिती आहे, अध्याय एकच माहिती आहे. काय माहिती आहे? की हन्नाला मुलगा नव्हता आणि जेव्हा ती देवाच्या मंदिरामध्ये गेली आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर हन्नाने प्रार्थना केली आणि देवाने तिची प्रार्थना केली आणि मग तिला काय झाला? शमूएल झाला. परंतु बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. जर अध्याय 2 तुम्ही वाचाल ना, तर 2 अध्यायामध्ये तुम्ही वाचलं वचन 1 आणि 2 वचन जर तुम्ही वाचाल ना, तर तुम्हाला एकच वचनामध्ये लिहिलेलं आहे की हन्नाला देवाने शमूएल दिला. पण शमूएल द्यायच्या अगोदर हन्नाला देवाने काय दिलं म्हणतं माहितीये का? काय दिलं? वाचा बघा, पहिले शमूएल याचा 2रा अध्याय आणि 1 वचन आपण वाचू. काय सांगतं बघा देवाचं? हन्नाने प्रार्थना केली ती. आता जेव्हा हन्नाला शमूएल झाला, तिने देवाच्या घरामध्ये गेली आणि शमूएल तिला देवाच्या वचनानुसार प्राप्त झाला आणि शमूएल तिला मिळाल्यानंतर तिने काय केले? हन्नाने प्रार्थना केली. आता शमूएल व्हायच्या अगोदर हन्ना काय करत आहे? प्रार्थना करत आहे. आता ही प्रार्थना केली बघा, काय सांगतं देवाचं वचन? परमेश्वराच्या ठाई. आता हन्ना प्रार्थना करते. काय प्रार्थना करत आहे? परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे. परमेश्वराच्या ठाई माझं मन उल्हासत आहे. परमेश्वराच्या ठाई माझा उत्कर्ष झाला आहे. माझा उत्कर्ष झाला आहे. माझे मुख माझ्या शत्रू विरुद्ध उघडले आहे. माझ्या शत्रू विरुद्ध उघडले आहे. कारण तू केलेल्या उद्धाराने, परमेश्वराने केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. हालेलुया. या वचनाच्या द्वारे आम्हाला काय समजतं माहिती आहे का? की हन्नाला ज्यावेळेस शमूएल परमेश्वराने दिला ना, द्यायच्या अगोदर परमेश्वराने हन्नाला काय केलं? तारण दिलं.
म्हणून बायबल आम्हाला असं सांगतं, जो पण व्यक्ती पहिले तारण प्राप्त करतो ना, या जगातल्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली त्याला काय होते, मिळते. अदरवाईज जोपर्यंत तो व्यक्ती तारण प्राप्त करत नाही ना, त्याला काहीच मिळत नाही जगातल्या गोष्टी. असं मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतं. आता हन्नाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस शमूएल आला ना, शमूएल तर आलाच. शमूएल यायच्या अगोदर देवाने तिला काय दिलं, तारण दिलं. तारण दिल्यानंतर देवाने वचन दिलं आणि त्या वचनावरती हन्नाने विश्वास ठेवला आणि त्या वचनाच्या द्वारे हन्नाने काय केलं, पुत्र संतान प्राप्त केलं. जर आम्हाला पण आमच्या जीवनामध्ये, आता मला एक मुलगी आहे, मला पण वाटतं, काय वाटतं माहिती का, कधी कधी असं वाटतं की मला पण काय व्हायला पाहिजे, मुलगा व्हायला पाहिजे. तुम्हाला जसं वाटतं तसं मला पण काय होतं, वाटतं की मला ज्यावेळेस पण दुसरं मी काय आपण ते प्लॅन करत, तर देवा मला पण तू काय कर, मुलगा दे. पण द्यायच्या अगोदर मला असंच नको देवा, पहिलं तू काय कर, मला वचन दे. कारण बायबल काय सांगतं, जेव्हा कधी पण तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला समजणार, ज्या पण लोकांना परमेश्वराने लेखू द्यायचं, गिफ्ट द्यायचं, याच्या अगोदर देवाने काय केलेलं आहे त्यांना माहित आहे का, वचन दिलेलं आहे. बिगर वचनाचं त्यांना काहीच प्राप्त झालं नाही आणि वचनाच्या द्वारे जो मिळणारा आशीर्वाद आहे ना, तो खूप वेगळा आहे या जगापेक्षा. म्हणून बघा, जर तुम्ही अब्रामाचं उदाहरण घेताल, वाचू आपण बघा देवाचं वचन. जर आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि वचन 1 पासून 4 जर आपण वाचलं तरी आपल्याला पाहायला मिळतं. आता परमेश्वराने अब्रामाला बोलवलं. कुठून बोलवलं, त्याच्या आईचं बापाचं घर सगळं सोडून त्याला सांगितलं, मी सांगतो तुला कनान देशामध्ये चल आणि मी तुझ्यापासून काय करणार, मोठं राष्ट्र निर्माण करणार आणि तुझी संतती समुद्रामध्ये असलेल्या वाळूसारखी होणार, आकाशातल्या ताऱ्यासारखी तुझी संतती होणार. परमेश्वराचं वचन अब्रामाकडे आहे. आता हे वचन अब्रामाला परमेश्वराने दिलेलं आहे, ऑलरेडी दिलेलं आहे. परंतु अब्राम भरपूर काळ केल्यानंतर काय केलेलं आहे, परमेश्वराच्या वचनावरती अब्रामाने काय केला, विश्वास ठेवला आणि ते अभिवचन परमेश्वराचं अब्रामाने काय केलं, विसरून गेलं. आणि पुढे गेल्यानंतर काय झालं, सेम प्रॉब्लेम असाच कुणाच्या जीवनामध्ये उद्भवला, अब्रामाच्या जीवनामध्ये आणि साराच्या जीवनामध्ये. वाचू आपण बघा उत्पत्तीचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि वचन 1, 2, 3, 4 जर वाचन तरी तर आपल्याला पाहायला मिळतं. बघा वाचू, काय सांगतं वचन, अब्रामाला आपली बायको सारा आहे, अब्रामाला आपली बायको सारा आहे, तिच्यापासून काही मुलबाळ झाले नव्हते, तिला हगार नावाची एक मिस्री दासी बघा होती. आता अब्रामाचं लग्न झालेलं आहे, भरपूर वर्ष अब्राम आपल्या बायको संगती राहत आहे. आता अब्रामाला काय मुलबाळ झालेलं नाहीये. आता अब्रामाला मुलबाळ झालेलं नाही तर अब्राम काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कुणाला विचारायला पाहिजे, परमेश्वराला विचारायला पाहिजे. घरातनं बाहेर निघताना त्याला कोण सांगितलं, त्याचे आई बाप सांगितले का, कोण सांगितलं, परमेश्वराने सांगितलं. काय कर, तू आपला बापाचं घर सोड, मी सांगतो तिथं चल. कनान देशामध्ये जाण्यासाठी कोण सांगितलं, परमेश्वराने सांगितलं. जे पण काय सांगत आहे, कोण सांगत आहे, परमेश्वर सांगत आहे. मग अब्राम पण आता आमच्या जीवनामध्ये पण समस्या असताना, प्रॉब्लेम्स असताना आम्ही काय करतो माहिती आहे का, काय करतो, सारासारखं चुकीचं डिसिजन घेतो. काय करतो, सारासारखं चुकीचं डिसिजन घेतो आणि चुकीचं डिसिजन घेतलं की काय होतं, आमच्या जीवनामध्ये त्रास होतो, समस्या येते. भरपूर लोक बघा, मी जसं बघतो ना या जगात चालत असताना भरपूर लोकांची ॲडवाइस घेते, नको ते ॲडवाइस घेते आणि काय करते, जीवन उद्ध्वस्त करून टाकते, जीवनामध्ये प्रॉब्लेम तयार होते. आता अब्रामाच्या जीवनामध्ये पण समस्या आहे. काय समस्या आहे की त्याला पुत्र संतान नाही. आता अब्रामाच्या जीवनामध्ये पुत्र संतान त्याला नाही, देवाने त्याला गिफ्ट दिलं नाही, देवाने त्याला ते आपत्य दिलं नाही. तर अब्राम पण कुणाला विचारायला पाहिजे, परमेश्वराला विचारायला पाहिजे. सारा पण कुणाला विचारायला पाहिजे, परमेश्वराला विचारायला पाहिजे. पण सारा काय करत आहे, काय सांगतं, 1 वचनापासून वाचू आपण परत. अब्रामाला आपली बायको सारा आहे, तिच्यापासून काही मुलबाळ झाले नव्हते, तिला हगार नावाची एक मिस्री दासी होती. तिला हगार नावाची एक मिस्री दासी होती. सारा अब्रामाला म्हणाली, पहा परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे. आता साराला माहित आहे, एवढं तर माहित आहे साराला. काय माहित आहे साराला, की माझी कूस कोण बंद केली, हन्नाला माहित नव्हतं. हन्नाला नंतर कळालं. काय कळालं नंतर, की परमेश्वराने माझी कूस बंद केली आहे. जर हन्नाला अगोदरच कळालं असतं तर हन्ना पण काय केली असती, परमेश्वराला जाऊन प्रश्न केले असते. आता इथं साराला माहित आहे ऑलरेडी. काय माहित आहे साराला, की परमेश्वराने माझी कूस बंद केलेली आहे. मग सारा कुणाकडे जायला पाहिजे, परमेश्वराकडे जायला पाहिजे. परमेश्वरा, तू माझी कूस का बरं बंद केला, तू तर सांगितलं अब्रामाला, अभिवचन दिला. काय अभिवचन दिला, की तुझी संतती कशासारखी होणार,
वाचू आपण बघा. जर उत्पत्तीचं पुस्तक याचा 13 अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक 13 अध्यायचं जर 15, 16 आणि 17 वचन वाचल तरी तो तुम्हाला पाहायला मिळणार. ज्यावेळेस अब्रामाला देवाने पाचारण केलं, पाचारण केल्यानंतरच देवाने त्यांना अभिवचन दिलं. अब्रामाने साराला काय अभिवचन दिलं? उत्पत्तीचं पुस्तक याचा 13 अध्याय 15, 16 आणि 17 वचन वाचू आपण. कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संतानाला मी कायमचा देईन. आता इथे देवाचं वचन काय सांगत? आता अब्रामाकडे काय आहे का अपत्य? अब्रामाकडे लेकरू नाही. अब्रामाकडे इस्माईल पण नाही आणि इसाक पण नाही. हे दोन्ही पण नाही. पण ऑलरेडी देवाने काय केलं? अब्रामाला वचन दिलंय. काय वचन दिलंय? ही जी देश तुला दिसते ना कनान, हे मी तुला आणि तुझ्या संतानाला देणार. आणि तुझं संतान कसं असणार ते पण सांगतं. वाचा पुढचं वचन काय सांगतं? मी तुझी संतती पृथ्वीच्या राजकणासारखी करीन. कोणाला पृथ्वीच्या राजकणाची गणना करता आली, कोणाला जर पृथ्वीच्या राजकणाची गणना करता आली तर तुझ्या संततीची ही गणना होईल. तुझ्या संततीची पण काय होणार? गणना. आम्हाला मोठं समुद्रातली वाळू मोजता ती तसं देवाने अभिवचन दिलता. कुणाला? अब्राहमाला दिलता. परंतु हे अभिवचन जसं पुढं जाऊन अब्राहमाने काय केला? डोक्यातनं निघून गेला, त्याला विसरून गेला, त्याला विसर पडला वचनाचा. आणि मग काय झालं? त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम झाला. आणि प्रॉब्लेम झाल्यावर आता साराला माहित आहे. काय माहिती आहे? वचन आता अध्याय 16 कडे येऊ आपण. साराला माहित आहे. काय माहित आहे साराला? एवढं माहित आहे साराला की माझी कूस कोण बंद केली? परमेश्वर. एवढं माहित असून पण सारा परमेश्वराला प्रश्न करायला पाहिजे. तर सारा परमेश्वराला प्रश्न न करता सारा कुणाला विचारत आहे? कुणाचा ॲडवाइस घेत आहे? अब्रामाचा. आणि अब्राम तर एकदम भारीच आहे. कसा आहे अब्राम? अब्राम द ग्रेट. आणि ज्यावेळेस सारा गेली अब्रामाकडे आणि अब्रामाला सांगितली, काय सांगते? वचन वाचू आपण. पहा परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे. परमेश्वराने माझी कूस बंद केली आहे. तर माझ्या दाशीपाशी जा. तर तू माझ्या दाशीकडे जा. कदाचित तिच्याकडून माझे घर नांदे होईल. कदाचित तिच्याकडून माझं घर काय होईल? नांद होईल. तेव्हा अब्रामाने सारा हिचा शब्द मान्य केला. तेव्हा अब्रामाने साराचा शब्द काय केला? मान्य केला. ऍक्च्युअल जे शब्द सारा बोलत आहे ना, त्या शब्दाचा तो शब्द अब्रामाने काय करायला पाहिजे होता? काटायला पाहिजे होता, कापून टाकायला पाहिजे होता. त्यांनी म्हणायला पाहिजे होता साराला, सारा तू जे बोलत आहे ना हे चुकीचं आहे. तू असं बोलू नको अधर्म स्त्री सारखं. हे देवाचे शब्द नाही आहेत. हे तुझ्या मुखात येणारे शब्द कुणाचे शब्द आहेत? सैतानाचे शब्द आहेत. ते वचन तिथं ते साराचे शब्द अब्राम कापायला पाहिजे, काटायला पाहिजे, तिथं तोडायला पाहिजे. परंतु अब्रामाने काय केलं? अब्रामाने परमेश्वराला पण विचारलं नाही. आणि अब्रामाने काय केलं? ऐकलं साराचं. आणि बायबल आम्हाला असं सांगतं, जर तुम्ही बायबल वाचलं तर तुम्हाला समजणार. अब्रामाने साराचं ऐकलं आणि तिच्यापासून जो तिची दासी होती हगार, तिच्यापासून इस्माईल जन्मायला आला. आणि बायबल असं सांगतं की इस्माईल हा इसाकाला कसा झाला माहितीये का? त्रासदायक झाला. कधी आम्ही पण लोकांचं ऐकून डिसिजन घेतो ना, ते डिसिजन आमच्या जीवनामध्ये जगात चालत असताना कसं होतं माहितीये का? त्रासदायक होते. काय होते? त्रासदायक होते. आता परमेश्वराने बघितलं की इसाकसाठी इस्माईल त्रासदायक झाला, म्हणून परमेश्वराने काय केलं? अब्रामाला सांगितलं इसाकला, तर इसाकपासून इस्माईलला तू वेगळं कर. कारण इसाकच तुझं काय होणार? वंश चालवणार. इसाकाच्या द्वारे मी तुला आशीर्वादित करणार. इसाकच तुझ्या घराचं काय होणार? वारीस होणार. कारण हे वचन कुणाकडे आहे? हे वचन अब्रामाकडे. आणि हे वचन परमेश्वराने अब्रामाला दिलेलं आहे. आणि बायबल बायबल जर तुम्ही वाचत तर तुम्हाला समजणार. जर उत्पत्तीचं पुस्तक तुम्ही 16 अध्याय वाचणार, 17 कितव्या अध्यायामध्ये मिळालं अब्रामाला? आय थिंक 18 अध्याय. 18 अध्यायामध्ये इसाकाच्या जन्माविषयी परमेश्वराने काय केलं? मग भविष्य सांगितलं. बघितलं परमेश्वराने माझ्याकडे आलेल्या विचाराला रॉंग डिसिजन घेतले आणि काय झालं? समस्या जीवनामध्ये आली. म्हणून जेव्हा कधी पण बायबल तुम्ही वाचत तर तुम्हाला समजणार, जेव्हा कधी पण परमेश्वर आमच्या जीवनामध्ये एखादं काम करायचं, चमत्कार करायचं, आरोग्य द्यायचं, आमच्या प्रॉब्लेम्स बद्दल सोडवायचं, या सर्व परिस्थितीमधनं जर आम्हाला सोडवायचं असेल तर पहिलं परमेश्वर काय करतो माहिती आहे का? मनुष्याला देत नाही, देवाच्या सेवकाला देत नाही, तर देव काय करतो? पहिलं त्याचं वचन देतो. आणि ते वचन आहे का नाही मग आम्ही बघायला पाहिजे बायबलमध्ये. हा बाबा हे वचन मला मिळालेलं आहे, या वचनाच्या द्वारे असं आहे का? या वचनाच्या द्वारे असं आहे का? जेव्हा आम्ही ते वचन बघतो, आम्ही ते वचन मनन करतो, हा या वचनाच्या द्वारे देवाने मला बोललेलं आहे, तर ऑटोमॅटिकली त्या वचनाच्या द्वारे देव काय करतो? आपल्या जीवनामध्ये
सोडवतो. कधी सोडवतो? पहिलं वचन देतो. आता अब्राहमाकडे पण काही नाही आहे. अब्राहम पण म्हणायचा परमेश्वराला भांडण करत आहे, अरे तू सांगायला खरं, पण जो माझा दिनिशी अभिनेता जो आहे ना, तोच माझ्या काय होणार, घराचा मालक होणार. मला पुत्र नाही, काय नाही, मी असंच निसंतान आलो, निसंतान मरणार. पण देवाचं वचन अब्राहमाकडे आलं. काय झालं? देवाचं वचन अब्राहमाकडे आलं. आणि काय झालं देवाचं वचन? वाचू आपण उत्पत्तीच्या पुस्तकाचा 18 अध्याय 1 वचनापासून वाचू आपण. तो दिवसा भर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दारापाशी बसला असता बसला असता परमेश्वराने मम्रेच्या एलोनराईत त्याला दर्शन दिले. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले. अब्राहमाने आपली दृष्टी वर करून पाहिले. तेव्हा त्याच्यासमोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लावून त्यांना नमन केले. वचन 9 वाजतापासून वाचू आपण. मग ते त्याला म्हणाले, मग आता ते 3 देवाचे सेवक अब्राहमाला म्हणायचे, काय म्हणायचे? अब्राहमाला म्हणाले, तुझी बायको सारा कोठे आहे? तो म्हणाला, ती डेऱ्यामध्ये आहे. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत. देवाचं वचन आता अब्राहमाकडे आलेलं आहे. वचन आल्यानंतरच अब्राहमाला काय झालेलं आहे? इसहाक प्राप्त झालेला आहे. म्हणून बायबलमध्ये इसहाकाला वचनाचा पुत्र म्हटलेला आहे. कुठला पुत्र म्हटलाय? अभिवचनाचा पुत्र. अभिवचन हिंदीमध्ये अभिवचनाची संतान म्हटलंय त्याला बायबलमध्ये. जर आम्हाला पण मी पण भरपूर वेळेस म्हणतो, देवा अब्राहमाला किती सुंदर तू आशीर्वाद दिला, अभिवचन दिला ना. अभिवचनाच्या द्वारे देव काय झालं त्याला? इसहाक प्राप्त झाला. देवा जेव्हा कधी पण तू आम्हाला ब्लेसिंग करशील परत कधी, तर तू पण काय कर, आम्हाला अभिवचन दे आणि अभिवचनाच्या द्वारे तू आम्हाला काय कर, आशीर्वादित कर. असं आमचं मन, असं आमचं टेंडन्सी असली पाहिजे. आणि मग देवाचं वचन काय सांगतं? मग देवाचा देवदूत काय म्हणाला त्याला? मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन. तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे सर्व ऐकत होती. अब्राहम व सारा हे वृद्ध वयातील होते. आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली. कधी कधी देवाचे सेवक आम्हाला वचन सांगतात. काय वचन सांगतात? तुम्ही पहिले तुमच्या जीवनामध्ये तारण प्राप्त करावं. तारण प्राप्त केल्यानंतर देव तुम्हाला सर्व गोष्टी देणार. सर्व गोष्टी. हे पुत्रसंतान नाही, अजून आम्हाला या जगात चालत असताना जे आमचं आयुष्य आहे 70-80 वर्ष जे पण ठेवलं ते देवासाठी आम्हाला कसं घालवायचं आहे? दुःखात घालवायचं का? कष्टात घालवायचं का? कसे घालवायचंय? आनंदात घालवायचंय. आनंदामध्ये, हर्षामध्ये, आशीर्वादी जीवन आम्हाला घालवायचंय. मग देवाचे सेवक भरपूर वेळ सांगतात. काय सांगतात? तुम्ही पहिला तुमच्या जीवनामध्ये तारण प्राप्त करून घ्यावं. तारण प्राप्त करून घेतल्यावर ऑटोमॅटिकली देव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या तुम्हाला गोष्टी पाहिजे ते काय होणार? देणार. परंतु जसं सारा हसली ना, तसं काय करतो आम्ही भरपूर वेळेस देवाचे सेवक सांगितल्यानंतर त्या वचनावरती काय करतो? आम्ही हसतो. मनुष्याचा स्वभावच आहे. असं तुमचं म्हणू नका, रागाला येऊ नका. माझा पण स्वभाव तसाच आहे. मनुष्याचा स्वभाव कसा आहे माहिती आहे का? देवाच्या वचनावरती हसण्याचा. आता देवदूत तिला सांगायला, साराला काय सांगायला लागलाय? ऑलरेडी तिला माहित आहे. काय माहित आहे? माझी कूस देवाने बंद केलेली आहे. आता देव येऊन सांगायला तुझी कूस कशी माझी होणार आहे, तुला देव आशीर्वाद देणार आहे. सारा काय म्हणायला पाहिजे? आमची साक्षी असते असेल तर काय म्हणतात ती? थँक्यू, मला कळालं. आता देवाने काय केलेलं आहे? मला आशीर्वाद द्यायचा ठरवलेला आहे. आमेन असं म्हणायला पाहिजे का? काय म्हणायला पाहिजे? असंच म्हणायला पाहिजे. परंतु ज्या वेळेस देवाचा देवदूत तिला बोलला, सारा काय झाली? माझ्या काय सांगतं? तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी चक्क म्हातारी झाली आहे. मी तर चक्क म्हातारी झाली आहे. माझा धनी वृद्ध झाला आहे. माझा धनी वृद्ध झाला आहे. तर मला आता हे सुख मिळेल काय? मला आता हे पुत्रसंतांचं सुख मिळेल काय? परमेश्वर अब्राहमाला म्हणाला. पण परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाली असता मला खरोखर मुलगा होईल काय? असे ती का म्हणाली. पण बायबल आम्हाला असं सांगतं की जेव्हा हे वचन अब्राहमाकडे आलं, आणि पुढे जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला समजणार, या आलेल्या वचनावरती कोण विश्वास ठेवलं?
अब्राहमने विश्वास ठेवलं, म्हणून अब्राहमाला काय म्हटलेलं आहे? विश्वास करायचा पिता. मग अब्राहमाने याचं रेफरन्स तुम्हाला इब्रिकराच्या पत्रामध्ये वाचायला मिळणार. इब्री लोकांचं पत्र 2-3 अध्याय तुम्ही वाचा, तुम्हाला समजणार. आणि ज्या वेळेस या वचनावरती अब्राहमाने विश्वास ठेवला आणि तोच विश्वास अब्राहमाचं त्याला काय करण्यात आलं? नीतिमत्व करण्यात आलं. मग देवाने अब्राहमाला पण काय दिलं? पहिलं नीतिमत्ता, उद्धार दिला. आणि उद्धार दिल्यानंतर ना मग कोणाला त्याच्या जीवनामध्ये इसाहाक आला. कोणाला? इसाहाक आला. बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. आता साराच्या जीवनामध्ये समस्या होती म्हणून सारा देवाला प्रश्न विचारायला पाहिजे तर तिने अब्राहमाला विचारलं, म्हणून ती तिच्या जीवनामध्ये इस्माईलाला घेऊन आली. परंतु जर बायबल तुम्ही वाचाल तर अजून आणखी अशी एक स्त्री आहे, तिच्या पण जीवनामध्ये सेम प्रॉब्लेम आहे. कुठला प्रॉब्लेम आहे? तिला पण मुलगा नाही आहे, भरपूर वर्ष लग्न झालेलं आहे, सर्व गोष्टी तिच्या जीवनामध्ये आहेत. आणि तिच्या जीवनामध्ये अजून तिला पुत्रसंतान प्राप्त झालेलं आहे. पण जेव्हा तिला ही गोष्ट कळाली ना, तर तिने काय केलं माहितीये का? तिने कुणाला दुसऱ्याला विचारले नाही, तिने कुठल्या देवाच्या सेवकाला विचारले नाही, तिने कुणाला विचारले नाही. कुणाला विचारली म्हणते बायबल? परमेश्वराला विचारली. वाचा बघा, जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा 25 अध्याय आणि वचन 19 पासून जर 26 परत तुम्ही वाचाल तरी तर तुम्हाला समजणार. काय समजणार? की आता या पण बहिणीच्या जीवनामध्ये काय आहे? एक समस्या आहे. तिचं नाव काय आहे? रिबेका. खूप रिबेका बद्दल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. तिच्या मनाच्या बद्दल तुम्ही जरा थोडा विचार करायला पाहिजे. सेम प्रॉब्लेम तिच्या पण जीवनामध्ये आहे. कुठला प्रॉब्लेम आहे? भरपूर वर्ष लग्न झालेले आहेत, पुत्रसंतान नाही, काय नाही. परंतु हा प्रॉब्लेम घेऊन तिने कुठल्या मनुष्याकडे गेली नाही, तिच्या पतीकडे गेली नाही, कुणाकडे गेली म्हणते बायबल? बघा काय सांगतं देवाचं वचन. अब्राहमाचा मुलगा इसाहाक याची वंशावळी अब्राहमाने इसाकाला जन्म दिला. अब्राहमाने इसाहाकाला जन्म दिला. इसाक 40 वर्षाचा झाला. इसाक किती वर्षाचा झालाय? 40 वर्षाचा झाला. इसाक 40 वर्षाचा झाला. तेव्हा त्याने आरामी लाबान याची बहीण आरामी बथुएल त्याची कन्या रिबेका ती बायको केली. इसाकाने आपल्या बायकोसाठी इसाहाकाने आता लग्न होऊन आता इसाक 40 वर्षाचा झालाय. आता किती वर्षामध्ये इसाकाचं लग्न झालं माहित नाही, परंतु आपण समजतो एक 25 वर्षामध्ये त्याचं लग्न झालं असेल. आणि 25 पासून 40 म्हटलं तर 15 वर्ष झालेले. आता यांच्या पण लग्नाला किती वर्ष झाले? एक असं आपण गृहीत करू 15 वर्ष झालेले. आता 15 वर्ष झाल्यानंतर इसाक 40 वर्षाचा झालेला आहे. आणि मग काय झालेलं आहे? त्यांच्या पण जीवनामध्ये प्रॉब्लेम आलेले आहे. इसाहाकला ही गोष्ट समजलेली आहे. काय समजलेली आहे इसाहाकला? ती गोष्ट समजलेली आहे की माझ्या पण जीवनामध्ये काय नाही, मला पुत्रसंतान नाही, काय नाही. मग मी काय करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे. मी देवाजवळ जायला पाहिजे. मी देवाजवळ याचना करायला पाहिजे. मी देवाकडनं तारण प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आणि मग देव मला काय करणार? जसं मी जन्माला आलो, जसं अब्राहमाने मला जन्म दिला, तसंच मी पण काय करणार? माझ्याद्वारे पण देव आशीर्वादित करणार माझ्या बायकोला. म्हणून काय सांगतं बघा वचन 12 काय सांगतं? इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली. इसाहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराजवळ विनवणी केली. कारण ती वांझ होती. ती पण कशी होती? वांझ होती. रिबेका पण वांझ होती. आणि तिचं वांझपणाला तिने मुक्त व्हायला पाहिजे, तिने आशीर्वादित व्हायला पाहिजे, तिने फलदायी व्हायला पाहिजे. म्हणून तिच्यासाठी कोण प्रार्थना केलं? पतीने प्रार्थना केली. इम्पॉर्टंट आहे. म्हणून जेव्हा कधी पण माझ्या पण जीवनामध्ये लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष जेव्हा मला अपत्य नव्हतं ना, तर जेव्हा मला हे वचन कळालं देवाने, तेव्हा मला तारण दिलं. तारण दिल्यानंतर मग मी प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर ना मग माझ्या वर्षाच्या 3ऱ्या वर्षी मला काय झालं? देवाने आशीर्वादित केलं. कधी केलं? जेव्हा मी माझ्या पत्नीसाठी प्रार्थना केली. पतीने पत्नीसाठी करायला पाहिजे, पतीने पत्नीसाठी करायला पाहिजे. जेव्हा दोघं एक जण होऊन प्रार्थना करणार, देवाचं वचन सांगतं रिबेकासाठी कोण प्रार्थना केलं? रिबेकासाठी इसाहाकाने प्रार्थना केली. आणि बायबल काय सांगतं बघा, परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली. परमेश्वराने इसाहाकाची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबेका गर्भवती झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रिबेका कधी गर्भवती झाली? जेव्हा इसाहाकाने प्रार्थना केली. पतीने आपल्या पत्नीसाठी प्रार्थना केली. गुडघ्यावर आला असेल, उपास केला असेल, काय ते करून देवा तू काय करा मला? फलदायी कर, आशीर्वादित कर. आणि ज्यावेळेस इसाहाकाने प्रार्थना केली आणि देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की परमेश्वराने इसाहाकाची प्रार्थना केली आणि त्याची स्त्री काय झाली? गर्भवती झाली. पुढे 22 वचन काय सांगतं बघू. तिच्या उदरामध्ये
ती गेली. ज्या वेळेस रिबेकाच्या जीवनामध्ये काय नव्हतं, ती कुणाला प्राधान्य देत होती? पहिलं परमेश्वराला, परमेश्वराच्या वचनाला. या जगात चालत असताना बघा, तुम्हाला पण जर आशीर्वाद पाहिजे, आता भरपूर लोक आपण इथं आलो का नाही, जसं मी सुरुवातीला वचन सांगितलं, काय सांगितलं की परमेश्वर आपलं वचन पाठवून काय करतो? त्यांना बरं करतो. जर तुम्हाला तुमच्या आजारातनं बरं व्हायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्समधनं बरं व्हायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या समस्यामधनं बरं व्हायचं असेल, तुमच्या ज्या पण त्या गोष्टीमधनं तुम्हाला जर बरं व्हायचं असेल, तुम्हाला काय करायचंय? वचन घ्यायचंय. कारण वचनाच्या द्वारे तुम्हाला काय होणार? सर्व गोष्टी मिळणार. आता ज्या वेळेस तिच्या जीवनामध्ये समस्या आली, तिने कुणाकडे गेली? वचनाकडे गेली. कुणाकडे गेली? परमेश्वराकडे गेली. देवाचं वचन सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता आणि शब्द देही झाला आणि तो आमच्यामध्ये काय केला? वस्ती केला. परमेश्वराकडे गेली आणि विचारली तिने परमेश्वराला. सारासारखं तिने कोणाला विचारली नाही? पतीला विचारली नाही. तिला माहित होतं जर मी इसाकाला विचारलं तर काय होणार? परत प्रॉब्लेम होणार. ऑलरेडी तिने बघितली होती सासू सासऱ्याचं सगळे जीवन लिहिलं ना कायद्यामध्ये, पण वाचत असताना मी समजायला पाहिजे. माझ्या सासूने असं डिसिजन, रॉंग डिसिजन घेतली, त्याच्यामुळे काय झालं? खूप प्रॉब्लेम क्रिएट झाले. म्हणून मी कुणाला विचारणार? मनुष्याला. मला पण येऊ नका विचारायला. आम्ही देवाकडे जायला पाहिजे. जर आम्हाला काय पण गोष्टी माझ्या जीवनामध्ये, मला कुठली पण गोष्ट लागली ना, मी कुणाकडे जात नाही. मी कधीच कुणाकडे जात नाही. कुणाकडे जातो? देवा, हे माझी समस्या अशी आहे, हे माझा प्रॉब्लेम असा आहे, हे मला या गोष्टीची गरज आहे, तू काय कर दे. कारण देवाचं वचन सांगतं की वचनाच्या द्वारे आम्हाला सर्व काय करतं? मिळतं. कारण देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाखाली सर्व ठेवलं म्हणते बायबल. त्याच्या पायाखाली सर्व गोष्टी आहेत. आणि काय सांगतं? मग ती परमेश्वराकडे गेली आणि तिने परमेश्वराला विचारली. काय सांगतं पुढं? 23 वचन. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात. आता परमेश्वराकडे गेली विचारायला आणि मग म्हटली परमेश्वराला, हे काय आहे बाबा तू सांग. मग परमेश्वर तिला बोलला. काय बोलला? परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयामध्ये 2 राष्ट्र आहेत. तुझ्या गर्भाशयामध्ये 2 राष्ट्रे आहेत. तुझ्या उदरातून 2 वंश निघतील. तुझ्या उदरामधून 2 वंश निघतील. एक वंश दुसऱ्या वंशावर प्रबळ होईल. एक वंश दुसऱ्या वंशावर प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करेल. वचन 24. तिचे दिवस भरून प्रसूती समय आला. तिच्या उदरामध्ये जुळे मुलगे होते. 2 जुळे मुलगे होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रिबेकाने कधी प्राप्त केली हे 2 जुळे मुले? कसं प्राप्त केली? जेव्हा देवाचं वचन तिच्या जीवनामध्ये आलं आणि तिच्या जीवनामध्ये समस्या आल्यानंतर ना तिने काय केली? कुणाला विचारायला गेली? परमेश्वराला. मनुष्याला विचारायला गेली नाही. मनुष्याकडे गेली नाही तिने कुणाकडे गेली? परमेश्वराकडे गेली. आणि ज्यावेळी परमेश्वराकडे आम्ही जातो ना, कधीच परमेश्वर आम्हाला काय करत नाही? खाली हात पाठवतो खाली हात. बायबल आम्हाला असं सांगतं, जे पण कोणी त्याच्याकडे येतं ते कसं होतं माहिती आहे का? भरून जातात म्हणते. कसं होतंय? भरून जातो. कधीच देवाच्या घरामध्ये आला तुम्ही खाली हात गेला असं होणार नाही. आणि देवाची पण इच्छा हीच आहे. पण हे मधल्या बहिणीच्या जीवनामध्ये, भावाच्या जीवनामध्ये काय देवाची इच्छा? की नंबर 1 पहिल्यांदा धारण स्पष्टपणे प्राप्त करायला पाहिजे. तुम्ही बघा या तिघांचं पण, जर तुम्ही घरी गेल्यानंतर ना थोडं स्टडी करा. तुम्ही करता का नाही मला माहित नाही. या तिघांच्या बद्दल पण तुम्ही स्टडी करा. या तिघांच्या जीवनामध्ये पण देवाने पहिलं नंबर 1 त्यांना तारण दिलंय. तारण दिल्यानंतर ना मग देवाने त्यांना पुत्र संतान दिलेलं आहे. अदरवाईज मी विचार करत होतो, देवा मग जर त्यांना पुत्र संतान द्यायचं होतं तर तारण द्यायची गरज काय होती? असं पण देऊ शकला असता ना. भरपूर लोकांच्या जीवनामध्ये देवाने चमत्कार केल्यावर तारण दिला नाही. त्यांच्या विश्वासाच्या द्वारे नंतर पुढे त्यांनी जीवन जगून तारण प्राप्त केले. परंतु या पण जेवढा पण पुत्र संतान ज्या पण बहिणींना देवाने दिलं ना, द्यायच्या अगोदर देवाने त्यांच्या जीवनामध्ये स्पष्ट पहिलं तारण दिलं. तारण दिल्यानंतर ना देवाने अभिवचन दिलं आणि अभिवचनाच्या द्वारे देवाने त्यांना काय केलेलं? पुत्र संतान दिलं. हे परमेश्वराचं काम आहे करायचं पद्धत. हे परमेश्वर अशा पद्धतीने आमच्या जीवनामध्ये काय करतो? काम करतो. एक लास्ट वचन वाचून आपण एंड करू. बघा, जर आपण स्तोत्रसंहिता याचा 127 अध्याय आणि वचन जर आपण 3 वाचन तरी आपल्याला पाहायला मिळतं. परमेश्वर आज या जगामध्ये चालत असताना आमच्या पण जीवनामध्ये काय करणार? आशीर्वाद देणार. देवाने जर सांगितलंय मी तुम्हाला आशीर्वादित करणार म्हणजे करणार. अब्राहमाला देवाकडे वचन आलं ना, अब्राहमाकडे देवाचं वचन आलं. काय वचन आलं? मी तुला आशीर्वादित करीनच करीन, मी तुला बहुगुणित करीनच करीन. जर अब्राहमाला देवाने अभिवचन दिलंय, मग तेच अभिवचन देव आमच्या जीवनामध्ये पूर्ण करणार नाही का? आमच्या पण जीवनामध्ये देव ते अभिवचन पूर्ण करणार. पण अभिवचन पूर्ण करायच्या अगोदर देव प्रथम आम्हाला काय देणार?
पहिला आम्हाला देवाचं उद्धार देणार, त्याचं तारण देणार, मग देव त्याचं अभिवचन देणार. ते अभिवचन आल्यानंतर त्या अभिवचनावरती आम्ही काय करायला पाहिजे? हसायला पाहिजे. काय करायला पाहिजे? आम्ही हसायला पाहिजे. हसायला पाहिजे का विश्वास ठेवायला पाहिजे? आम्ही जर हसलो तर देव काय करणार? आम्हाला तिथं कट करणार. परंतु जर आम्ही आलेल्या अभिवचनावरती विश्वास ठेवणार तर या विश्वासाच्या अभिवचनाच्या द्वारे देव आमचं जीवन काय करणार? असं काय सांगतं देवाचं वचन? पहा संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेलं काय आहे? हे धन परमेश्वराने सगळ्या मनुष्याला दिलेलं आहे. काही लोकांना दिलेलं आहे, काही लोकांना ते कसं करायचंय? प्राप्त करायचंय, घ्यायचंय ते. आणि ते घ्यायचं मार्ग तुम्हाला मी सांगितलंय. काय सांगतं? पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. परमेश्वराने दिलेलं धन आहे. पुढचे फळ त्याची देणगी आहे. हालेलुया. पुढचं फळ कोणाची देणगी आहे? हे परमेश्वराकडनं आलेली देणगी आहे. आणि जसं 3 दिवसाची उपास आणि प्रार्थना पण विशेष ठेवलेले आहे. या वचनाच्या द्वारे देव काय करणार? जे पोटचं फळ ज्या बहिणींना नाही आहे, ज्या पण भावांना पोटचं फळ नाही आहे, या वचनाच्या द्वारे देव काय करणार? आम्हाला पोटचं फळ हे गिफ्ट देणार. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आमेन.